ते आमचे उपजिल्हा प्रमुख भरत शेठ भोईर यांनी भरलं आणि आम्हाला 4 गावांना पाणी चालू केलं। आता जी लोक काही सांगतात का पाणी आलंच नाही, ती गावातच राहत नाही, त्यांना काय माहित पाणी आहे की नाही। आम्ही लोकांची कामं करतो म्हणून आम्ही तिकिटाचे दावेदार आहोत। दिवस रात्र कामं करतो आम्ही, असं नाही का रात्री 12 वाजता मोबाईल बंद असतो। ज्या माणसाने 3,15,000 रुपये डिपॉझिट भरले आणि ते त्यांनी बॅनरला लावले, त्यांचे हितचिंतक आहेत त्या लोकांनी बॅनर लावले। जो कॉन्ट्रॅक्टर भोयर आहे त्यांनी काही काम केलं नाही, एकदम निकृष्ट दर्जाचं काम 14 गावात केलेलं आहे त्यांनी। भंगारवाले आता ते आपण झालं, आपण त्यांना जागा विकल्यात म्हणून ते आले तिथे। नक्कीच या 14 गावांना चांगले दिवस येतील आणि तेच म्हणजे चांगले दिवस येण्यासाठी एकच उमेदवार आहे, भरत शेठ। त्या इट काय पत्र पण हलू देणार नाही आणि ती नगरपालिका जर आमचं जर यायच्या आधी जर घर तोडत असेल ती तसली नगरपालिका पण आम्हाला नको, तुम्हाला ठणकावून सांगतो मी। आणि ते शब्द दिलेला आहे ते त्यांनी पूर्ण करावा हेच आमची इच्छा आहे आणि भरत शेठला नगरसेवक पद द्यावं। नक्कीच आम्ही भरत शेठ कृष्णा भोईर त्यांनाच सपोर्ट करू जास्तीत जास्त आणि त्यांना निवडून देऊ। खरंच जनतेचं काम करतो, जनतेसाठी धावतोय, जनतेचं हाल जनतेचं विचारपूस करणारी व्यक्ती एकमेव व्यक्ती कोण असेल तर ती भरत कृष्णा भोईर। नगरसेवक तर शेठ होणारच आहे ना, दमदार व्यक्तिमत्व जो आहे 14 गावामध्ये तर भरत शेठ नंबर 1 वरती आहे। एक खंबीर व्यक्तिमत्व आहे त्यांचा आणि कधी पण रात्री अपरात्री आपण कोणता पण प्रॉब्लेम असो त्यांना फोन केला, फोन उचलतात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात। फक्त एक भरत शेठ, दुसरे कोणच नाही। त्यांना भेटतात, त्यांचं ऑफिस आपल्याला माहिती आहे, ते आपल्याला प्रत्यक्ष आपण त्यांना भेटू शकतो किंवा सामान्य जनता कुणीही असेल मग तो प्रत्येक जण त्या ठिकाणी त्यांची भेट घेऊ शकतो। मी 2-3 प्रश्न त्यांच्याकडे सोडवले। त्यांना शेठ भेटेल, काम करणारा तेच आहे 14 गावामध्ये भरत भोईरच। आम्ही सगळे शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख 14 गावचे सगळे निर्णय केले की आम्ही भरत शेठलाच आम्ही निवडून देऊ। सर्व शाखा प्रमुखाला एक इच्छा आहे की आम्हाला भरत शेठ भोईर साहेब आम्हाला आपला नगरसेवक पाहिजे, ही आमची मान्यता आहे। इच्छुक उमेदवार भरत कृष्णा भोईर यांना पाठिंबा देत आहे, कसं होत आहे? हो 100% पाठिंबा। माझ्या घराकडे जाण्यासाठी रस्त्याचा प्रॉब्लेम होता, त्यांनी रॅपिडच्या गाड्या दिल्या, JCB दिली आणि स्वतः करून घेतला। परत पाण्याचा प्रॉब्लेम होता लाईनचा, तेही त्यांनी स्वतःच्या खर्चाने लाईन टाकून दिली। तर आमचं मान तर ठेवावंच आणि आम्हाला असं वाटतं की आमचा नगरसेवक व्हावा ते भरत शेट्टी व्हावा। त्याचा तो हक्क आहे, मिळाला पाहिजे का? मिळायला पाहिजे, कारण का मागच्या वेळेस डावलेला आहे, मागच्या वेळेस डावलेला आहे, त्यांचा हक्काचं उमेदवार भेटलीच पाहिजे। आता आमच्या म्हणणं एकच आहे का भरत कृष्णा भोईर हेच उमेदवार पाहिजेत आम्हाला। 14 गावामध्ये आपले भरत भोईर शेठ हेच आपले कार्यकर्ते आहेत आणि हे सगळे काम पूर्ण न नसताना त्यांना ते संपूर्ण काम करतात ते, आणि सगळे कार्यकर्ते फक्त बघत राहतात निवडून निवडून येणार कोण, भरत शेठ शिवाय आहेच कोण, निवडून निवडून येणार कोण, भरत शेठ शिवाय आहेच कोण, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। की असेल जे भट्ट्या बिट्या लावतात, वास येतो, त्यांचं नक्कीच तोडा तुम्ही। केमिकलवाला आहेत, माफी आहेत, त्यांचं नक्की तोडा तुम्ही। माझ्या गाववाल्याला किंवा जो कोण गरीब असेल मग तो कुठल्या जाती धर्माचा असू दे, त्याला त्रास झाला तर आम्ही खपून घेणार नाही। तर अशी जर नगरपालिका यायच्या आधीच जर भाषा करत असेल तर तसली नगरपालिका आम्हाला नको, ही भूमिका माझी आहे। आमची मग ग्रामपंचायत होती बरी होती। मग भरत शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भरत शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भरत शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद। एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रीकांत शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजेश मोरे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजेश मोरे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। गोपाल जी लाडगे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गोपाल जी लाडगे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद। दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आता आपण 14 गावामधील दहिसर या शिवसेना शाखेमध्ये आहोत, या न्याय मंदिरामध्ये आहोत। आपण बघू शकता या ठिकाणी सन्माननीय उपजिल्हा प्रमुख भरत कृष्णा भोईर असतील किंवा त्यांचे विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील किंवा उपशाखा प्रमुख असतील, ह्या न्याय मंदिरामध्ये ते एकत्र आलेले आहेत। आता एकत्र का आलेले आहेत आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊयात। आपल्या समवेत नारळीचे शाखा प्रमुख आहेत, सन्माननीय महोदय
कसं बघताय आज उपजिल्हा प्रमुखांच्या आदेशाने किंवा या ठिकाणी कशा प्रकारची बैठक आयोजित केलेली आहे, कारण तुमचे 14 गावं जे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट झालेले आहेत, काल फायनल झालेलं आहे आणि तुम्हाला मला तर वाटतंय 70 कोटी रुपये मदत, आर्थिक मदत भेटलेली आहे. अनुषंगाने आपण नारिवलीमध्ये आहात, आपल्याला 14 गावं नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झालेली आहेत. काय स्वप्न आहे तुमची? स्वप्न तर काय, नवी मुंबई महानगरपालिका आली तर या 14 गावांचा विकास होईल, रस्ते होतील किंवा पूर्ण शाळांचा विकास होईल किंवा आज हागणदारी मुक्त होईल. म्हणजे महानगरपालिका आल्यावर भरपूर सुविधा होतील. इथे टावर उभे राहतील, आमच्या लोकांना भरपूर उत्पन्न होईल या गोष्टीतून, तर भरपूरच फायदा होईल. सन्माननीय उपजिल्हा प्रमुख भरतकृष्ण भोईर यांनी ह्या अगोदर सुद्धा त्यांनी त्यांच्या म्हणजे निवडणुकीची उमेदवारी त्यांना भेटणार होती, पण त्यांनी त्या निवडणुकीच्या उमेदवारीमध्ये त्यांनी त्याग केलेला आहे. कसं बघता याकडे? आणि आता येणारी आगामी निवडणुकीमध्ये उपजिल्हा प्रमुख सन्माननीय भरतकृष्ण भोईर यांना तिकीट भेटलं पाहिजे का? कसं आपलं याकडे नियोजन असणार आहे? खरोखरच गेल्या जिल्हा परिषदेला आमच्या मोठ्या साहेबांनी म्हणजेच आताचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांनी साहेबांना वचन दिलं होतं का पुढची जी इलेक्शन येईल त्यावेळेला तुम्हालाच तिकीट आम्ही पहिलं तुम्हाला देऊ, मग बाकीचे उमेदवार आम्ही उभे करू. तर खरोखर साहेबांवर आमचा विश्वास आहे आणि एवढे शाखा प्रमुख जमले आहेत, यांचाही आमच्या भरतकृष्ण भोईर उपजिल्हा प्रमुख यांना आमचा सर्वांचा पाठिंबा आहे. महोदय, आपल्या नारिवली गावामध्ये किंवा बाळेगावमध्ये किंवा वाकरमध्ये, बामार्लीमध्ये पाणी आलंय का? आणि पाण्याची समस्या ती कठीण होती, ती सुलभतेनं कोणी सोडवली, कसं बघताय? पहिले वर्षभरात पाणी चालूच होतं. काही डिपॉझिट करता तलोजा MIDC या विभागाने पाणी बंद केला, तेव्हा आमच्या अध्यक्ष समितीला त्यांनी पत्रक दिलं. अध्यक्ष समितीने भेटून ते निवारण केलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि पाणी चालू करण्यासाठी जो डिपॉझिट भरायचा होता 3,15,000 ते आमचे उपजिल्हा प्रमुख भरतशेठ भोईर यांनी भरलं आणि आम्हाला 4 गावांना पाणी चालू केलं. आता जी लोक काही सांगतात का पाणी आलंच नाही, ती गावातच राहत नाही, त्यांना काय माहित पाणी आहे की नाही. हा आमचा खरोखर उत्तर आहे. हे सन्माननीय महोदय बोलतात, काही लोक गावात राहत नाहीत, वास्तव्यात नाहीत, त्यामुळे त्यांना गावाचं काहीच हितगुंज माहीत नसतं. त्या अनुषंगाने त्यांची प्रतिक्रिया त्यांनी घेतलेली आहे. तुमच्या गावाची पाणी समस्या सुटलेली आहे आणि ती कोणी सोडवली आणि पुढचा भावी नगरसेवक कोण असावा, कसं बघताय? बघायला गेलं तर भरतकृष्ण भोईर या दैसरच्या असताना सुद्धा त्यांचं वाकलनवर एवढं प्रेम आहे का ते स्वतःहून त्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. आमच्या पाटील वाडीमध्ये किंवा जयभीम वाडीमध्ये पाणी नाही येत, त्याचा सुद्धा भरतकृष्ण भोईर हे स्वतः जाऊन तिथे प्रश्न सोडवतात. सन्माननीय महोदय, हे बॅनरबाजीमुळं 14 गावात मोठा प्रसिद्धी मिळाली आहे भरतकृष्ण भोईर यांना. काय विशेष म्हणजे बॅनरबाजी काही लोकांना कुपली पण डोळ्यामध्ये, कसं बघता याकडे? कसं आहे, ज्या माणसाने 3,15,000 रुपये डिपॉझिट भरले आणि ते त्यांनी बॅनर नाही लावले, त्यांचे हितचिंतक आहेत त्या लोकांनी बॅनर लावले. आणि त्या लोकांनी का नाही बॅनर लावले? त्यांच्या खिशातून, स्वतःच्या खिशातून 3,15,000 डिपॉझिट देऊन त्यांनी या 4 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडलेला. तर माझं म्हणणं, भरतकृष्ण भोईर यांनी बॅनर नाही लावले, इथल्या जनतेने लावले ते बॅनर. हे होते दर्शन भोईर, हे असं म्हणतायत की जे बॅनर लावलेत ते 3,15,000 डिपॉझिट दिल्यानंतर त्या 4 गावातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, तरुण नागरिकांनी ते बॅनर लावलेत. स्वतःहून भरतकृष्ण भोईर यांनी बॅनर लावलेले नाहीत. म्हणजे भरतकृष्ण भोईर यांनी स्वतःची प्रसिद्धी स्वतः केलेली नाही, असं मत दर्शन भोईर यांनी व्यक्त केलेलं आहे. 14 गावाला आजचे दिन येणार आहेत का, कसं बघताय? नक्कीच. जर आपली गावं महानगरपालिकेचा म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेत गेली तर नक्कीच या 14 गावांना चांगले दिवस येतील. आणि तेच म्हणजे चांगले दिवस येण्यासाठी एकच उमेदवार आहे, भरत शेठ. यांच्या थ्रोनी जर म्हणजे त्यांना जर उमेदवारी भेटली तर 100% चांगले दिवस येतील, सुखीचे दिवस येतील, हे आम्ही खात्रीने सांगू शकतो. सर, अनेक प्रश्न होते, गंभीरतेनं साहेबांनी सोडवले, खंबीरपणे उभं राहून. अनेक म्हणजे पॉलिटिशियन असेल किंवा इतर काही म्हणजे एखादा कार्यकर्ता, एखादा शिवसैनिक कुठल्या मॅटरमध्ये असेल ते त्यांनी त्याला सहजपणे निघण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. परंतु आता 14 गावासाठी सक्षम उमेदवार आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री, आता सध्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव समाज शिंदे यांनी शब्द दिला होता की साहेबाची जिल्हा परिषदला तुम्ही घेऊ नका, माघार घ्या, पण आता
साहेब तिकिटासाठी इच्छुक आहेत आणि त्यांची उमेदवारी रास्त आहे का, कसं बघताय का? हो, नक्कीच रास्त तर आहेच, कारण आमच्या मोठ्या साहेबांनी त्यांना शब्द दिलेला होता आणि ते नक्कीच पाळते. शब्द पाळतात हे आपल्याला आजपर्यंत इतिहास आहे. ते 100% शब्द पाळतील आणि आमच्या जे 14 गावांचे शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुखांची ही मागणीच आहे का आमचा उमेदवार हेच असावेत, हे आमची क्लिअर मागणी आहे. आम्ही भारत शेठ कृष्णा भोईर त्यांनाच सपोर्ट करू जास्तीत जास्त आणि त्यांनाच निवडून देऊ, हाच आमचा प्रयत्न आहे. बरं, आपल्या ठाकूरपाड्याला पाण्याची समस्या सुटली का? ठाकूरपाड्याला पाण्याची समस्या आणि रस्त्याची समस्या, या 2 समस्या आम्हाला गरजेच्या आहेत आणि आमच्या लोकांना भरपूर तो त्रास होतो रस्त्याला आणि पाण्यात. बस एवढ्या 2 समस्या पूर्ण करा. त्यांची वर्णी लागते ते खूप आनंद आहे, कारण हा मोठा आनंद आहे आम्हाला. आणि माझी एकच विनंती असेल की आमचे पक्षकर्ते सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आमचे तरुणांना आणि प्रत्येकाला जीव लावणारे आमचे स्थानिक आमदार राजेशजी मोरे साहेब, त्यांना सर्वांनी एकच विनंती असेल की ह्यावेळी कोणता विचार न करता जो खरंच जनतेचा काम करतो, जनतेसाठी धावतोय, जनतेचं हाल, जनतेचं विचारपूस करणारी व्यक्ती एकमेव व्यक्ती कोण असेल तर ती भरत कृष्णा भोईर, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दहिसर यांनी. आता मी सांगायला नकोच, परंतु तरी देखील सांगण्याचा प्रयत्न करतो. 3 या 4 गावांसाठी दहिसर मोरी, नावाली, दहिसर नेहमी आज 3 वर्ष होऊन गेली की पाणी आज एकही दिवस बंद नाही. ही पाण्याची समस्या तर मोठीच आहे, पण आज प्रत्येक गावामध्ये जी कामं असतील ती करण्याची ताकद कोणामध्ये असेल तर भरत कृष्णा भोईर दहिसर यांची. मध्ये टाळ्याचा गडगडाट होतोय, विजयचा म्हणजे विजय होणार हे 100%च आहे. परंतु आता उपजिल्हा प्रमुख भोईरांचा नंबर नगरसेवक मध्ये लागणार आहे, परंतु सन्माननीय एकनाथराव संभाजी शिंदे यांनी शब्द दिला होता, शब्दाचं पालन करतील का, कसं बघताय? नक्कीच करतील, कारण लाडकी बहीण लाडकी भाऊ अशी मानणारी व्यक्तिमत्व म्हणजे शिंदे साहेब आणि ते या गोष्टीचा विचार करतील. आणि मी देखील सांगू इच्छितो की जे काही आपल्या पक्षामध्ये मतभेद असतील ते आता दूर करून आदरणीय भरतजी भोईर साहेबांना पाठिंबा देऊन आपण त्याला भरघोस मतांनी निवडून आणूया, कारण हीच वेळ आहे, कारण ही आता नाही तर कधीच नाही. अभी नाही तो कभी नाही हे एक नवनाथजी साळुंके साहेब म्हणतायत आणि हीच ती वेळ आहे या 14 गावाचा बदल घडवण्यासाठी. येत असेल सर्व 14 गावाचे सर्व शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आहेत, उपशाखा प्रमुख आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत. तर सर्व हे आता ठरवलेलं आहे की बाबा भरत शेठ जे आहे ते नेहमी आपल्यासाठी धावत येतात, कुठल्याही प्रसंगी उभे राहतात, तर का नको आमच्या भरत शेठला नगरसेवकचं तिकीट. तर म्हणून सर्व ते एकत्र येऊन सर्व ठरवलेलं आहे की आपल्या शेठला किंवा भरत शेठला तिकीट कसा ना भेटावा आणि सर्वांचं मत आहे की त्यांनाच तिकीट नगरसेवकचा भेटावा ही आपल्या साहेबांना विनंती आहे. नगरसेवक तर शेठ तो होणारच आहे ना, दमदार व्यक्तिमत्व जो आहे 14 गावामध्ये तर भरत शेठ नंबर 1 वरती आहे. तर त्याच्यासाठी सर्व जनता त्याच्या पाठीशी उभं राहणारच आहे आणि दमदार व्यक्ती आहे तर त्याच्यासोबतच राहणार आणि आपल्याला उभं राहण्यासाठी दमदार व्यक्तीच पाहिजे. म्हणून आम्ही सर्व ठरवलेलं आहे की नगरसेवकाचं जे तिकीट असेल ते साहेबाई वरिष्ठ यांनी विचार करायचा आहे की त्यांना तिकीट द्यावा. नेतृत्व करतात ही चांगली गोष्ट आहे, एक खंबीर व्यक्तिमत्व आहे त्यांचा आणि कधी पण रात्री अपरात्री आपण कोणता पण प्रॉब्लेम असो त्यांना फोन केला फोन उचलतात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात. फक्त एक भरत शेठ, दुसरे कोणच नाही आणि अशीच व्यक्ती आम्हाला एक नगरसेवक म्हणून पाहिजे. 14 गावाचा विकास हा त्यांनी म्हणजे 14 गावाच्या माध्यमातून आता विकास होईल, परंतु ज्यावेळेस ते सरपंच होते त्यावेळेस त्यांनी वालिवली असेल, मुरी असेल, दहिसर असेल किंवा बाकीचं नावाली असेल या गावाचा विकास केलेला आहे. परंतु आता ते नगरसेवकाची धुरा सांभाळणार आहेत, परंतु जो त्याग केलाय त्या त्यागाचं प्रतीक काही भेटणार आहे का त्यांना? नक्कीच जनतेची मनातले नगरसेवक आहेत ते 100% जनता त्यांना निवडून देणार हेच बस. विकास ऑलरेडी त्यांचा आम्ही बघतोय, कारण त्यांना जो अनुभव आहे जवळजवळ 10 वर्ष ग्रामपंचायत सरपंच म्हणून त्यांनी पद भूषवलेलं आहे. म्हणजे त्याच्याबद्दल तर काही शंका नाहीये की अनुभव नाहीये, कारण ऑलरेडी 10 वर्षांचा अनुभव पाठीशी आहे. शिवाय आता जो जनतेशी जो त्यांचा संपर्क आहे, मग तो पाणी प्रश्न असेल किंवा अजून काही समस्या असतील, रोड असेल किंवा अजूनही काही ज्या अंतर्गत आता नारिवलीचा जो आम्ही पाणी प्रश्न पाहिला
स्वतः स्व खर्चातून त्यांनी 3,15,000 रुपये जो डिपॉझिट भरला, ही गोष्ट खूप, कारण ज्यांच्याकडे पाणी नाहीये त्यांच्यासाठी तो पाणी प्रश्न किती जटिल आहे याची आपल्याला ती शाश्वती आहे. त्याच्यामुळे त्यांनी तो पाणी प्रश्न सोडवला, तो एक खूप महत्वाचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे. त्याच्यामुळे त्यांची जी कामाची जी पद्धत आहे, शिवाय जनतेमध्ये त्यांचा असलेला संपर्क, मग तो गणेश उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, यासाठी ते सतत प्रत्येक मंडळाला भेट देत असतात, ही गोष्ट आम्हाला माहिती आहे. शिवाय पोलीस स्टेशनचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, छोटी मोठी काही वादाची समस्या असेल, तर या गोष्टीमध्ये ते आपल्याला नेहमी संपर्क करत असतात. कारण ते लोकांना भेटतात, त्यांचं ऑफिस आपल्याला माहिती आहे, ते आपल्याला प्रत्यक्ष आपण त्यांना भेटू शकतो किंवा सामान्य जनता कुणीही असेल, मग तो प्रत्येक जण त्या ठिकाणी त्यांची भेट घेऊ शकतो. मी 2-3 प्रश्न त्यांच्याकडे सोडवले, हा माझा प्रत्यक्ष वैयक्तिक अनुभव आहे. आणि अशी जर व्यक्ती आपल्याला जर नगरसेवक म्हणून मिळत असेल तर ते आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. कारण मनुष्य हा सर्वप्रथम भेटला पाहिजे, भेटत असेल तर ती समस्या सोडवण्यासाठी आपल्याला अधिक सोपी जाईल. यासाठी आपण कोणती व्यक्ती निवडावी ही गोष्ट आपण स्वतः समजून आणि त्या पद्धतीने त्यांना आपण त्या तयारीनिशी किंवा त्यांच्यासाठी आपण ती तयारी करावी आणि त्यांना निवडून द्यावं, हीच माझी अपेक्षा आहे. नाही, पाणी व्यवस्थित आहे. बऱ्याच शेटनेच पाणी लाईन टाकून दिलेली आहे गावामध्ये. आता त्याग मूर्तीला सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ समज शिंदे त्याग मूर्तीला सीट देतील का? त्यांनी वचन दिलेलं ते पाळतील का? पाऊल देतील, त्यांना सीट भेटेल. काम करणारा तेच आहे 14 गावामध्ये, भरत भोईरच. अनेकांनी पुढाकार घेतला होता, परंतु पाण्याची समस्या ही जटिल समस्या, म्हणजे गंभीर प्रश्न त्यांनी खंबीरपणे सोडवलाय. कसं बघताय? त्यांची काम करण्याची पद्धतच तशी आहे, एकदम कडक. सुंदरराज मस्लामणी नाडा आणि ठाकूरपाडा उपशाखा प्रमुख आहे. आणि मी ठाकूरपाडामध्ये 25-30 वर्ष झाली. बऱ्याच शेटला मला चांगलं माहिती आहे, 14 गावांची सगळे माहिती आहे चांगला. मी 3-4 वेळेला त्यांना फोन केला मदत पोलीससाठी आणि कामासाठी. ते बोललो सुंदर कधी पण असू दे, काय पण कमवू असू दे, मला बोल. ती एक माणूस एवढ्या वर्षामध्ये मला पहिलाच बोलला. तर आम्ही सगळे शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख 14 गावचे सगळे निर्णय केले की आम्ही बऱ्याच शेटलाच आम्ही निवडून देऊ, एकदम त्यांनाच करायचे म्हणून आमची इच्छा. सगळ्यांची मीटिंग झाली आमची ठाकूरपाड्यामध्ये आदिवासी ठाकूरपाड्याच्या आदिवासी समाजाची सुद्धा मीटिंग झालेली आहे आणि भरतकृष्ण भोईर यांना मोठा पाठिंबा मिळणार आहे. माझं नाव अमृत शेख आहे. मी शिवसेना मध्यवर्ती शाखा प्रमुख आहे. और माननीय श्री भरतजी भोईर साहेब हे आमचे सर्व शाखा प्रमुखाला एक इच्छा आहे की आम्हाला भरत शेठ भोईर साहेब आम्हाला आपला नगरसेवक पाहिजे, ही आमची मान्यता आहे सर्व लोकांची. आणि साहेब पण आम्हाला भरपूर मदत करतो, आम्ही सर्व लोकांना मदत करतो, गोरगरिबाला पण मदत करतो. मी स्वतः बघितलेलं आहे आणि मी किती काम घेऊन आलेले साहेबांच्या समोर. साहेब आम्हाला हर एक काम करून दिलेलं मला. तर असा नगरसेवक आम्हाला पाहिजे शाखा प्रमुख लोकांना. आमची एक इच्छा आहे सर्व लोकांची की आम्हाला भरत शेठ भोईर साहेब नगरसेवक पाहिजे आम्हाला. निघूचे सन्माननीय महोदय आहेत. सर कसं बघताय विकासाचं किंवा इच्छुक उमेदवार भरतकृष्ण भोईर यांना पाठिंबा देत आहे, कसं बघताय? 100% पाठिंबा. तुमच्या गावामध्ये पाण्याची समस्या सुटली आहे का? पाणी येते. अच्छा, त्यांचीच म्हणजे त्यांचंच नाव आहे आणि साहेब शब्द पूर्ण करतील का, कसं बघताय? करायलाच पाहिजे, त्यांना तिकीट भेटलंच पाहिजे. कारण ते कुठलाही काम असो, कधी रात्री अपरात्री कधीही फोन करा, ते उभे राहतात. बरं, असा कुठला कटू प्रसंग होता की तुमच्या सहकार्यासाठी ते उभे राहिले? हो, माझ्या घराकडे जाण्यासाठी रस्त्याचा प्रॉब्लेम होता, त्यांनी रॅपिडच्या गाड्या दिल्या, JCB दिली आणि स्वतः करून घेतला. परत पाण्याचा प्रॉब्लेम होता लाईनचा, तेही त्यांनी स्वतःच्या खर्चाने लाईन टाकून दिली. वरिष्ठांनी तर आमचं मान तर ठेवावंच आणि आम्हाला असं वाटतं की आमचा नगरसेवक व्हावा ते भरत शेट्टी व्हावा. का व्हावा? नाही, त्यांचा जे कामाची ख्याती आहे ती जरा वेगळीच आहे त्यांची. अच्छा. आणि ते भरपूर लोकांसाठी गोरगरिबासाठी भरपूर धावतात ते लोक. अच्छा, तुमच्या गावाचं पाणी? आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न असेल त्याहीच सॉल्व्ह केलाय आणि जे कुठे लाईन नव्हती ती बिन त्याही खर्चाने त्याही टाकून दिली आहे. आणि जो पाण्याचा प्रश्न तर भरपूरच मोठा त्याही सॉल्व्ह करून दिला. पापलन गाव येण्याला पाहिजे, कारण का मागच्या वेळी डावलेलं आहे, मागच्या वेळेस डावलेलं आहे. त्यांचा हक्काचं उमेदवार भेटलीच पाहिजे. आता आमच्या म्हणणं एकच आहे का भरतकृष्ण भोईर हेच उमेदवार पाहिजेत आम्हाला, कारण का त्यांच्या दुसरं कोणा पर्याय ते नाही आहे. पर्याय म्हणजे अनुभव
सरपंचाचा अनुभव आहे, त्यांच्याकडे वरिष्ठ पातळी लेवलचा त्यांना लवाजमा ओळखतो त्या माध्यमातून, आणि आता पाण्याचा प्रश्न सुटलाय तसा 14 गावाचा विकास झाला पाहिजे, कसं बघताय? चांगला आहे बरोबर, कारण त्यांनी 10 वर्ष सरपंच देसर ग्रामपंचायत भोगलेले आहे, त्यांना उमेदवारी भेटलीच पाहिजे. आपले काय 14 गावामध्ये आपले भरतभाई शेटा हेच आपले कार्यकर्ते आहेत आणि हे सगळे काम पूर्ण न नसताना त्यांना ते संपूर्ण काम करतात ते, आणि सगळे कार्यकर्ते फक्त बघत राहतात आणि कुठं काय काम पडले ते बरेचसे काम करतात. नागा गावचा कुठच्याही 14 गावचा कुठं काय असेल ते विचारतात की बाबा असं असं काय, आम्ही असं असं आहे काय करून टाकू, असे ते ठामपणे बोलतात. काल म्हणजे आजच्या रोजी आमचे भरत शेठ आहेत की 10 वर्षे त्यांनी समजा सरपंच पद भूषवलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा त्यांना नगरसेवक पद द्यावा, आणि पाठीमागे सुद्धा झेडपीसाठी ते हे केला होता. त्या टायमाला आम्ही त्यांच्या बरोबर होतो, त्या टायमाला त्यांनी डावललं. आता त्यांनी ते शब्द दिलेला आहे ते त्यांनी पूर्ण करावा हीच आमची इच्छा आहे, आणि भरत शेठला नगरसेवक पद द्यावं हीच आमची इच्छा. दर्शक बांधवांनो, आपण बघू शकता ह्या ठिकाणी विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, 14 गावातील तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी आणि अनुभवी मंडळी सुद्धा ह्या जनसंपर्क कार्यालयामध्ये ह्या न्यायाच्या मंदिरात इथं विराजमान झाली होती. त्यांची एकच मागणी आहे, प्रामुख्यानं मागणी आहे की ह्या 14 गावाचा विकास एकमेव व्यक्ती करेन, तो म्हणजे भरत कृष्णा भोईर. हे त्यांचे मत असं आहे की ज्या जिल्हा परिषद निवडणुका होत्या त्या निवडणुकीच्या वेळी सन्माननीय मुख्यमंत्री, त्या कालचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द पाळणारे भरत कृष्णा भोईर यांनी त्या 4 वर्षामध्ये त्याग निर्माण केलेला आहे, त्याग सहन केलेला आहे, परंतु त्यागाचं प्रतीक म्हणून त्यांचा शब्द हे सन्माननीय मुख्यमंत्री स्वतः पाळतील, आणि सन्माननीय भरत कृष्णा भोईर यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटामधून नगरसेवक पदाची धुरा सांभाळण्याची त्यांना संधी मिळेल, आणि त्यांचीच प्रतिक्रिया आपण सन्माननीय भरत कृष्णा भोईर यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. सन्माननीय महोदय, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. कसं बघता, एवढा न्याय मंदिरामध्ये सर्व उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख जमा झालेले आहेत, ज्येष्ठ आहेत, कनिष्ठ आहेत, नेते आहेत, त्यांच्याकडे अनुभव आहे, परंतु त्यांचं एवढंच मत आहे की सन्माननीय भरत कृष्णा भोईर साहेबांनाच ह्या निवडणुकीमध्ये उमेदवारी भेटली पाहिजे, कसं बघताय? आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आमचे जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब, त्याचे धडाडीचे आमदार राजेशजी मोरे साहेब, हे शिवसेनेचे काम एकदम मन लावून काम करत आहेत. सगळीकडे असं काय कुठं कोणाला कमी पडून देत नाही. आज आमच्या 14 गावांमध्ये जी निवडणूक होऊ घातली आहे नवी मुंबईची, आज आमची सर्व शाखा प्रमुख जमलेले आहेत तिथे. का कोणावर इथं दबाव तंत्र नाही, काहीच नाही. त्यांच्या मनातला माणूस त्यांना पाहिजे, काम करणारा माणूस पाहिजे, हक्काचा माणूस पाहिजे. आम्ही दिवस रात्र लोकांमध्ये जायचं, आम्ही ऑफिस टाकून बसलोय, जनतेची रोज इथं कोण ना कोण 10-20 माणसं येतातच. असं नाही का 100%, 2-4 लोकांचं काम रोज होतं, 100% होतं काम. कसलंही काम असो, तलाठी ऑफिस असो, पोलीस स्टेशन असो, बाकी आणखी समस्या असो, आम्ही काम सोडवतो, आमच्या परीने सोडवतो. पाण्याचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न तर आम्ही एकदम या म्हणजे युद्ध पातळीवर सोडला बोलला तर चालणार नाही. भरपूर मेहनत घेतली. आता माझी आई वाढली तरी मला फोन आला बाल्यावरनं, कसे आम्हाला पाणीच नाही, काय करणार तुम्ही. मी 14व्या दिवशी आम्ही कालुराम पाटील आम्ही वगैरे गेलो तिथे डोंबिवलीला, तिकडनं आम्ही अपडेट घेतली. आपला तलोजा एमआयडीसीला गेलो, त्यांनी सांगितलं डीडी पाहिजे. मी मिटिंग बोलवली, किंवा कोणी भरण नसेल आम्ही पुढे हात करू पाणी लोकांना देण्यासाठी. सगळ्यांची समस्या, प्रत्येक गावात कुठं शाखा पाहिजे तिथे आम्ही शाखा दिल्या, शाखेला खुर्च्या पाहिजेत, खुर्च्या, टेबल, कुठे कमी कसं पडलोच नाही शिवसेना. आणि मला पद दिल्यानंतर मी जवळजवळ 250-300 कार्यकर्ते जमवले शिवसेनेमध्ये, शिंदे साहेबांच्या गटामध्ये आज. आणि त्यात माझी कल्याण ग्रामीण म्हणजे ताकद, आपली ताकद आहे, त्यामुळे ही ताकद कोण कमी करू शकत नाही. मी मागे पण बोललो, देणार निवडणुकीत आपला शिवसेनेचा भगवाच फडकवणार आहे ते. आणि आज शाखा प्रमुखांची ताकद दिली आहे मला, का माझं नाव त्यांनी पुढे केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि ह्या गोष्टीला कधी तडा जाणार नाही. रात्री बेरात्री असो, कुठलंही काम असू दे, वैयक्तिक असो, पर्सनल असू दे, कोणाचं, त्यावेळेस आम्ही बांधील आहोत. आणि असं नाही मी त्यांना एकवीरला घेऊन जाणार आहे, आणि एकवीर आईच्या चरणी त्यांना मी ते देईल ती मी शपथ घेणार आहे, का बाबा तुमच्यासाठी मी कधीच पुढे कमी पडणार नाही. अपेक्षा होतं काही असू दे, आम्ही तुमच्या बरोबर राहणार आहे, आणि सगळ्यांच्या संकट समय मी धावणारा माणूस आहे. महोदय सन्मान्य महोदय, 2 भरत कृष्णा भोईर आहेत, 2
भरत भोईर आहेत, परंतु 14 गावामध्ये कुणा एकाना तिकीट भेटणार आहे, पण एक मॅम में दो तलवार नहीं दे सकती यासाठी अगोदर मी प्रश्न विचारला होता, परंतु तुमची कशी तयारी असणार आहे, कसं बघता याकडे? आता मागे जिल्हा परिषद निवडणुकीला आम्ही उमेदवार होतो, रमेश पाटील होतो उमेदवार, भरत भोईर होतो उमेदवार, मी होतो. आम्ही सर्वांनी म्हणजे इच्छा दर्शवली होती. ऐन टाइमवर साहेबांनी काय सांगितलं, बाबा तू मागे घे आणि आपले तिन्ही उमेदवार निवडून आणायचे आहेत तुला. माननीय शिंदे साहेबांनी मी शब्द दिला का साहेब मी निवडून आले. साहेब बोलले किती मतांनी निवडून येतील? साहेब किती मतांनी ते नाही सांगणार, पण निवडून येतील आणि हाणणार निवडून. आम्ही गद्दारी करणार नाही पक्षाची. आम्ही भरत भोईर नागावचे यांना उपसभापती बनवलं, त्यांना आम्ही ते किरण ठोंबरेचा पद होता तो त्याला काढून ह्याला पद दिला. याच्यासाठी आम्ही ठाण्याला गेलो, कोर्टात गेलो, सगळी इकडे अतोनात मेहनत केली आणि त्याला आम्ही ती पद दिला. त्यांनी पद घेतला, त्यांनी शांत राहायला पाहिजे. त्यांनी सांगितलं एक मी निवडून आलो, तू मागे घेतली माझ्यासाठी, मला निवडून आणलं तुम्ही, तर त्याने आता मागे घ्यायला पाहिजे बाबा. त्यांनी त्याचे स्वइच्छेने बोलला पाहिजे की नाही शेड आता मी तुला मदत करणार यावेळेस, तुम्ही जशी आम्हाला मदत केली तशी परतफेड मी करतो आणि आता तुला निवडून आणतो, हे त्यांनी बोलायला पाहिजे. पण आता तो आणि तो माझा नातेवाईक पण आहे, सक्का नातेवाईक आहे, लांबचा नाही आणि जवळचा माणूस आहे एकदम, आणि विरोध असं काहीच नाही. आणि पक्ष श्रेष्ठ आहे, तो लोकांच्या सांगण्यावरून जे आपली शाखा प्रमुख आहे त्यांचा विचार करतील, लोकांचे विचार कोण निवडून येईल. जर त्या लोकांचं जर कल त्याच्याकडे असलं तर जरूर त्याला तिकीट मिळावा. आज एवढे शाखा प्रमुख इथे बसल्यात, त्याला कोणाला मी सांगितलं नाही का बाबा तुम्ही माझं नाव घ्या म्हणून. त्यांच्या स्वतःच्या मर्जीतून बोलल्यात का भरतकृष्ण भोईर यालाच उमेदवारी मिळायला पाहिजे. आणि त्याचा आधार ठेवून खासदार साहेबांनी किंवा मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या पक्षाचा इथे उमेदवार कसा निवडून येईल आणि कोण धडाडीचे काम करेल ते फक्त बघायला पाहिजे. गेल्या आता मागच्या वेळेस आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेत हरचंद्र मुकादम साहेब होते आणि संतोष यांची घरं चालली होती लोकांनी, त्यांना विनंती करून मी मागे घ्यायला लावली. ती केस आमची काढली, 72 लोकांना मी केसमधून मी सोडवलाय स्वतः. नंतर केसमधून सोडल्यानंतर वकिलाचा पैसे द्यायचा प्रश्न आला होता, ते सुद्धा लोक सांगले की आम्ही वर्गणी मिळून कोणी वर्गणी करू नका, मी हा इथं ठाम बसलोय, मी सर्व सॉल्व्ह करेन आणि मीच ते सॉल्व्ह केलेलं आहे. आम्ही लोकांची कामं करतो म्हणून आम्ही तिकिटाचे दावेदार आहोत. दिवस रात्र कामं करतो आम्ही, असं नाही का रात्री 12 वाजता मोबाईल बंद असतो, रात्री 2 वाजता जरी कोणाचा फोन आला तरी आम्ही आहोतच तिथे. कशाच काम असू दे, कोणी 5ला बोललं सकाळी 5ला पण जाते कुठे आम्ही, पण लोकांसाठी जनतेसाठी आहोत. काही काम असू दे, ज्या कार्यकर्ते निवडून देतील त्यांच्यासाठी आम्ही बसलोय. आम्हाला इथे कसली लालच नाही, त्यांनी कुठली हे नाही. आता 14 गावात जी कामं झाली कॉन्क्रीटची, आता कॉन्क्रीटचं काम म्हणजे कसं असतो, खाली 6 इंच डबल सोलिंग असतो, 4 इंची पीसीसी असतो कच्ची, त्याच्यानंतर 6 इंच कॉन्क्रीट असतो. तसं काही कामं केलंच नाही. जो कॉन्ट्रॅक्टर भोयर आहे त्यांनी काही काम केलं नाही, एकदम निकृष्ट दर्जाचं काम 14 गावात केलेलं आहे त्यांनी. मी आज ठाम सांगतो, आज आम्ही तिथे विरोध केले किंवा लेटरबाजी केली, लोक अगदी विकास कामाला अडथळा काढतात. त्यासाठी आम्ही कोण आता हे का बोलतो मी पत्रात तुमच्या समोर, काही कॉन्ट्रॅक्टची लाईन कशा असायला पाहिजे, आम्ही पण कामं घेतो, पण त्याचं शेड्यूल काय आहे ते बघत नाही कोण. हा म्हणजे इस्टिमेटनुसार काम होत नाही तुमचं? नाही, काम झालंच नाही. त्यांनी एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलंय, कुठं स्पीड ब्रेकर नाही दिलं, कुठं एकदम गचाल काम केलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनी. त्यामुळे मी तर निषेध करतो. आणि आता परवा दिवशी मिटिंगला समितीची काहीतरी मिटिंग होती, त्याला तुम्ही बोलले का गुरुचरींचा विषय काय आहे? हा सर, मी त्यांना असं विचारलंय की स्थानिक भूमिपुत्रांनी गुरुचरमध्ये बांधकाम केले राहण्यासाठी, कारण कुटुंब वाढलेत, पोल्युशन वाढलं, बरोबर आहे. परंतु त्यांचं मत आहे की बाहेरच्या लोकांना तो त्रास होणार नाही, स्थानिकाला त्रास होणार नाही. परंतु साहेब, बाहेरचे जे भंगार माफिया ना त्यांची पण 7 जागा आहे, यामध्ये कसं बघताय? आता भंगारवाले आता ते आपण झालं, आपण त्यांना जागा विकल्यात म्हणून ते आल्या तिथे, कधी काही जबरदस्तीत आलेलं नाही. माझं मी या मतात आहे, माझ्या इथे एक गावमस्ताला किंवा बाहेरचा कोणाचं सुद्धा घर तुटू नये, कोणाचं पण तुटू नये. तर तोडत असेल तर मी इथं 10 वर्ष सरपंच होतो, 10 वर्ष सरपंच असताना नावाला 4 वेळा त्यांनी नोटीस दिल्या होत्या. तलाठी तहसीलदार आले होते, मी त्यांना विनंती केली की बाबा रे यांची घरं तुम्हाला घरचे पोटी बांधले, ते तोडून काय मिळणार आहे. त्यावेळी त्यांनी मान ठेवून त्यांनी काय तोडफोड केली नाही. आणि जर नगरसेवक मी झालो तर इथे 14 गावात कोणाच्या पत्राला पण हात लावून देणार नाही. कोणाच्या इट काय पत्र पण हलू देणार नाही. आणि ती नगरपालिका जर आमचं जर यायच्या आधी जर घरं तोडत असेल ती तसली नगरपालिका पण आम्हाला नको, तुम्हाला ठणकावून सांगतो मी. जर नगरपालिका आता दप्तर नेत नाही, एक तर 2.25 वर्ष झाले. आणि जर आता मागे कोणतरी टाकलं तर पेपरला 11 नोव्हेंबरची वार्ता होती 2024ची, ते आत्ताचे पेपर व्हॉट्सअपला होते 14 गावच्या ग्रुपला, का 14 गावचे अतिक्रमण कशाला म्हणतात, जे गुरुचं तुम्हाला जर रस्त्यासाठी कोण अडकाली येत असेल त्याचं नक्कीच तोडा. विनाकारण जर कोणतं तोडत असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही.
शिवसेना हे शाखा प्रमुख आणि गपना बसणार कोण, आम्ही आडवे करू त्याला, येईल त्याला देत, आम्ही घाबरत नाही कोणाला मग. हा, आणि त्यावेळी नगरपालिकेची नवी मुंबई ना आली तरी चालेल, आम्हाला काय फरक नाही पडत. म्हणजे आपलं मत असं आहे की नवी मुंबई महानगरपालिका व्यावीच, परंतु स्थानिक गरीब असतील किंवा बाहेरचे लोक असतील त्यांना त्रास होता का, त्रास झाला तर तुम्ही पुढे येणार, त्रास झाला तर आम्ही तिथे उभं राहणार, आम्ही तिथे आडवे येणार, मी स्वतः आडवे येणार तिथे. कोणाला गरीबला त्रासच होता कामा नये. जो चुकीचा असेल, जे भट्ट्या बिट्ट्या लावतात, वास येतो, त्यांचं नक्कीच तोडा तुम्ही. केमिकलवाला आहेत, माफी आहेत, त्यांचं नक्कीच तोडा तुम्ही. माझ्या गाववाल्याला किंवा जो कोण गरीब असेल, मग तो कुठल्या जाती धर्माचा असू दे, त्याला त्रास झाला तर आम्ही खपून घेणार नाही. तर अशी जर नगरपालिका यायच्या आधीच जर भाषा करत असेल तर तसली नगरपालिका आम्हाला नको, ही भूमिका माझी आहे. आमची मग ग्रामपंचायत होती बरी होती मग. तर हे होते भरत कृष्णा भोईर, उपजिल्हा प्रमुख, यांनी ठणकावून सांगितलंय की नवी मुंबई महानगरपालिकेत आम्ही जातोय, यू आर मोस्ट वेलकम. परंतु महानगरपालिकेने जर अनधिकृत बांधकामावरती स्थानिकाच्या किंवा बाहेरच्या लोकांच्या, भाडोत्री म्हणजे बाहेरचे लोक आले असतील, त्यांचं बांधकाम तोडण्यास यांचा ठाम नकार आहे. जर बांधकाम तोडलं तर उपजिल्हा प्रमुख भरत कृष्णा भोईर यांच्या नेतृत्वाखाली ही टोटल युवा पिढी किंवा पदाधिकारी पुढाकार घेऊन त्या तोडकामाला किंवा अनुचित बांधकामाच्या तोडणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ह्या 14 गावामध्ये जो विकास भरत कृष्णा भोईर यांनी केलेला आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून, किंवा आता ज्या सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी जो शब्द दिलाय तो शब्द नक्कीच पाळतील. आणि भरत कृष्णा भोईर यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते इच्छुक असतील आणि नगरसेवक त्यांना मिळेल अशी ग्वाही ह्या स्थानिक जे काही पदाधिकारी आहेत यांनी बोलताना आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजला व्यक्त केलेली आहे. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनेलवर.